हा जो किल्ला आहे अतिशय महत्वाचा असणारा काहीतरी हा किल्ला होता. त्या किल्ल्याला इतिहास खूप मोठा आहे. ब्रह्मा आणि अकबर यांचा शेवटचा संघर्ष झाला होता आणि अकबरानं काय केलं की राणी रुद्रमा देवीचा पराभव केला आणि त्या ठिकाणी वारंगल जिंकलं. त्याच्या अगोदर वारंगलचा शासक जे काकतीय शासक यांनी काहीतरी हा किल्ला पहिल्यांदा बांधला होता. आता ह्या गोळ आणि कोंढा ह्या दोन शब्दापासून त्या किल्ल्याला नाव. हा किल्ला पहिला मातीच होता काकतीय राजवंशीच्या कालखंडामध्ये. नंतर असाही गोळकोंड्याच्या कुतुबशानं काहीतरी ही कुतुबशाही म्हणून ताब्यात घेतली. म्हणजे 1511 पासून ते 1688 पर्यंत हा काहीतरी गोळकोंड्याची. एकंदरीत आपण बघतो हा किल्ला कसा खूप मोठा आहे. ह्या किल्ल्यावरती खूप मोठा 87 ह्या किल्ल्याला बुरुज आहे आणि 8 प्रवेशद्वार आहेत. त्या किल्ल्यावरती खूप मोठा इतिहास आहे. जो कोहिनूर भारतातला आहे. भारताच्या इतिहासामध्ये जो कोहिनूर आहे सध्याला तो इंग्लंडमध्ये आणि तो भारतातला गेला कुणी नेला तर तत्कालीन असताना भारताचा व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर असं म्हणतो जी आम्ही आता गोळकोंडा किल्ल्यावरती आलो. हैदराबादमधील असताना किंवा हैदराबादचं जे जुनं पूर्वीचं नाव होतं ते गोळकोंडा असो. कुतुबशाहीच्या कालखंडामध्ये या शहराचं नाव काय ठेवण्यात आलं तर हैदराबादच ठेवण्यात आलं. आता हा जो किल्ला आहे अतिशय महत्वाचा असणारा काहीतरी हा किल्ला होता. त्या किल्ल्याला इतिहास खूप मोठा आहे. जी काकतीय राजवंश होता जे आपण वारंगलमध्ये परवा आपण वारंगलच्या किल्ल्याला भेट दिली होती. ती राणी रुद्रम्मा आणि अकबर यांचा शेवटचा संघर्ष झाला होता आणि अकबरानं काय केलं की राणी रुद्रम्मा देवीचा पराभव केला आणि त्या ठिकाणी वारंगल जिंकलो. त्याच्या अगोदर आपण बघतोय की 12व्या शतकात वारंगलचं शासक जे काकतीय शासक यांनी काहीतरी हा किल्ला पहिल्यांदा बांधला होता. आता ह्या गोळ आणि कोंढा ह्या दोन शब्दापासून या किल्ल्याला नाव गोळकोंडा पडलेलं आहे. तेलुगू भाषेतील काहीतरी हा शब्द आहे. आता ह्या किल्ल्याचा एकंदरीत इतिहास बघता एकंदरीत आपण पाहिलं तर हा किल्ला पहिला मातीच होता काकतीय राजवंशीच्या कालखंडामध्ये. नंतर पुढे काय केलं की ज्यावेळेस दक्षिणेमध्ये 1347 साली बहामनशाही सत्तेची स्थापना झाली. हसन बहामनशाह त्यानं काय केलं बहामनशाही सत्तेची स्थापना केली आणि ह्याच बहामनशाही सत्तेची पुढे तुकडे पडले गेले. त्यातून 5 शाह्या उदय आल्या. त्यातलीच एक शाही म्हणजे काहीतरी गोळकोंड्याची कुतुबशाही. 1518 साली गोळकोंड्याच्या कुतुबशानं काहीतरी ही कुतुबशाही म्हणून ताब्यात घेतली. म्हणजे 1518 पासून ते 1688 पर्यंत हा काहीतरी गोळकोंड्याच्या कुतुबशाहीचा इतिहास आहे. एकंदरीत आपण बघतो हा किल्ला कसा खूप मोठा आहे. ह्या किल्ल्यावरती खूप मोठ्या ऐतिहासिक वास्तू आहेत. एकंदरीत 87 ह्या किल्ल्याला बुरुज आहे आणि 8 प्रवेशद्वार आहेत. त्या किल्ल्यावरती खूप मोठ्या वास्तू तुम्हाला बघायला मिळतात. आता त्या गोळकोंड्याला खूप मोठा इतिहास आहे. जो कोहिनूर भारतातला आहे. भारताच्या इतिहासामध्ये जो कोहिनूर आहे सध्याला तो इंग्लंडमध्ये आणि तो भारतातला गेला कुणी नेला तर तत्कालीन असताना भारताचा व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर असं म्हणतो जी 1855 लॉर्ड डलहौसीनं काहीतरी भारतातून कोहिनूर त्याला इंग्लंड नेला. त्या कोहिनूर हिऱ्याचा मूळ इतिहास वारंगलच्या खाणीतून सुरू होतो. तो कोहिनूर हिरा ह्या इथं होता पहिल्यांदा. ज्यावेळेस आपण बघतोय की मलिक कपूरनं 1309 साली दक्षिण भारतावर स्वारी केली त्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी हा उत्तरेत काहीतरी सुलतान होता आणि त्याच्या काळात त्यानं काय ते वारंगलच्या म्हणजे हेतून गोळकोंड्यातून काहीतरी कोहिनूर हा उत्तरेत नेला. आता हैदराबाद किंवा गोळकोंडा ही जी सगळा प्रदेश आहे ह्या ठिकाणी हिऱ्यांसाठी हा प्रदेश खूप प्रसिद्ध होता. म्हणजे ज्यावेळेस विजयनगर आणि बहामनी ह्या सत्ता संघर्षामध्ये विजयनगरला एम्पायरला या भेटी दिलेले फॉरेन ट्रॅव्हल्स होते. त्या ट्रॅव्हल्सनी काय केलेलं आहे तर ह्या इथल्या सगळा गोळकोंडा असेल विजयनगर एम्पायर असतील ह्या एम्पायरांचं अतिशय आर्थिक संपन्न असं वर्णन केलं. मुनीज असेल मार्को पोलो असेल फॉमिंगो डोस असेल यांनी काहीतरी अतिशय अब्दुल रजाक वगैरे असेल अतिशय चांगल्या पद्धतीचं काहीतरी वर्णन केले. तर हा काहीतरी गोळकोंड्याचा इतिहास आहे. गोळकोंड्याच्या इतिहास संदर्भात मला तुम्हाला अजून एक सांगायचं की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित हा काहीतरी रिलेटेड अतिशय महत्वाचा एक प्रसंग आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केल्यानंतर महाराजांचा खूप मोठा पैसा खर्च केला. तो पैसा खर्च महाराज शेतकऱ्यांच्यावर कर आकारून वसूल करू शकत नव्हते म्हणून महाराजांनी काय केलं दक्षिण दिग्विजय मोहिमा. आता दक्षिण दिग्विजय मोहिमा पाठीमागची महाराजांची 3 कारणं कारणीभूत होतं. त्यातलं जे पहिलं कारण कारणीभूत होतं एकतर राज्याभिषेकला प्रचंड पैसा खर्च झालाय तो खर्च भरून काढणं. दुसरं एक कारण होतं की हिंदू राजानं जर राज्याभिषेक केला तर त्यानं काय एखादी दिग्विजय मोहीम काढायची असते. आणि तिसरा एक अतिशय महत्वाचा काय तर दक्षिण प्रदेश जिंकून घेणं. दक्षिण भारत हा महाराजांचा काय तर प्रदेश होता. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस मदान नाकांना असतील किंवा रघुनाथ पंडित असतील छत्रपती शिवाजी महाराजांना रघुनाथ पंडित भेटले. त्यांनी मक्कांना आदानाशी संबंध साधले गेले प्रस्थापित केले.
मग मातांना अक्कांना छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडात जाऊन भेटले आणि महाराजांना अशा रीतीने काय केलं तर ह्या गोळकोंड्यावर किंवा आपण बघतो कुतुबशाला भेटायचं निमित्त पाठवलं गेलं. मग महाराजांनी दक्षिण देवीची मोहीम करत असताना महाराज पहिल्यांदा आपण ते गोळकोंड्याला घेतात. त्या ठिकाणी गोळकोंडा ह्या ठिकाणी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 दिवस मुक्काम केले. आता ह्या ठिकाणी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा पूर्ण अगदी ओल्ड फेमस छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी झाले होते. म्हणजे 1617 ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत शहर उठली त्यावेळेस इंग्लंडमध्ये असलेल्या गॅझेट म्हणजे वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस शिवाजी @ट्रिम्बल ऑफ सुरत अशा प्रकारचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज सुरतेतला म्हणजे ओल्ड फेमस छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे सजिकच कुतुबशाच्या त्या राज्यातील लोकांना देखील काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अस्मिता होती, हिंदू लोकांनी देखील अस्मिता होती. आणि महाराजांनी शाहिस्ते खानाचा मोठं शाटले असतील, अफजल खानाचा वध केला असेल, मुघलांची सुरत शरटली, महाराज आग्र्यातून सुटून आले गेले. त्यामुळे इथल्या सर्व लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची उत्कंठा बघायची खूप लागते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशाला भेटण्यासाठी आले दक्षिण दिवीच्या दरम्यान त्यावेळेस फक्त बघा की या आपल्या भारत देशामध्ये 2 वेळाच फक्त लोकांचं घोड्यावरून स्वागत केलं. ती 2 लोक म्हणजे कोण आहेत? एक बघा, रामानं ज्यावेळेस रावणावरती विजय मिळून राम दक्षिणेतून उत्तरेत गेले अयोध्येत तेव्हा एक काहीतरी लोकांनी घोड्या उभारून प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलेलं आहे. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे कोणतं? छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची भागानगरमध्ये एंट्री झाली त्यावेळेस महाराजांचं ग्रँड सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि त्यावेळेस इथल्या लोकांनी महाराजांचं गुड्या उभारून महाराजांच्यावर पुष्पवृष्टी करून महाराजांचं काय तर गोळकोंड्याच्या परिसरात जोरदार जंगी स्वागत केलेलं आहे. त्यावेळेस बघा की स्वतः अबुल हसन कुतुब शहा छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ला उतरून खाली भेटायला गेला, महाराजांना आलिंगन दिलं गेलं. आणि मग नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 दिवस या ठिकाणचं वास्तव्य येतं. इथं कुतुबशाह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तह झाला. त्या त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना कुतुबशाह दररोज 10,000 होऊन देणार होता आणि त्याचे काहीतरी 20,000 सैनिक महाराजांना दक्षिण दिग्विजय देणार होता. पण त्याच्या बदल्यामध्ये निम्मा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाला द्यायचं असं ठरलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाला काहीच दिलं नाही, कारण ही महाराजांची काय तर बॅटल ऑफ ग्रँड स्ट्रॅटेजी होती महाराजांची. अशा प्रकारे आपण हा सगळा गोळकोंड्याचा फोर्ट आहे. ह्या गोळकोंड्याच्या फोर्टला आपण बघतोय छत्रपती संभाजी महाराजांचे कार्यक्रम. आपण मग महाराजांचं निधन झालं 1680 साली. महाराजांच्या निधनानंतर 1681 ला औरंगजेब दक्षिणमध्ये उतरला. छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल संघर्ष सुरू झाला. त्यामध्ये 1681 पासून ते 1686 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मुघल संघर्ष चालू होता. 1686-87 या सालामध्ये औरंगजेबानं काय केलं? दक्षिणमधल्या 2 शाया ज्या शिया मुस्लिम शाही म्हणजे गोळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही ह्या 2 शाया जिंकून घेण्यात त्यानं काय तर चंग बांधला गेला. त्यातूनच आपण बघतो की 1686 ला विजापूरची आदिलशाही जिंकली आणि 1687 ला औरंगजेबानं काय केलं की ह्या किल्ल्याच्या परिसराला 8 महिने वेढा दिला आणि काहीतरी गोळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतली गेली. शेवटचा जो सुलतान होता कुतुबशाह, जो अब्दुल सुलतान जो होता कुतुबशाह होता, हा काहीतरी ह्याचं तिथून त्याला कैद करण्यात आला आणि त्याला पाठवण्यात आलं. अशा प्रकारे आपण हा पाठीमागचा एकंदरीत गोळकोंड्याचा आहे इतिहास खूप मोठा आहे. त्या ठिकाणी खूप वास्तू आहेत, प्रचंड वास्तू आहेत. म्हणजे तुम्ही आला तर ह्या ठिकाणी सर्व वास्तू आहेत आणि हा किल्ला खऱ्या अर्थानं बघण्यासारखा. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य झाले. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे येसाजी कंकांची या ठिकाणी कथा तुम्हाला अगदी अंगावरती शौर्य निर्माण करते. ही येसाजी कंक म्हणजे असा एक किस्सा घडला होता, मी तुम्हाला तो किस्सा सांगतो. की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये महाराजांचं स्वागत झालं गेलं त्यावेळेस कुतुबशाह छत्रपती शिवाजी महाराजांना भेटला आणि कुतुबशाहनं आपला मोठेपणा दाखवण्याला सुरुवात केली. म्हणजे बरेच लोकांना काहीतरी मोठेपणा सांगण्याची सवय असते. तशाच प्रकारे महाराजांना अश्वखाना, घोडीपागा, अंबरखाना, जिरायतखाना, सरबतखाना हे त्या काळखंडात असणारे 18 कारखाने होते. मग हत्तीखाना म्हणजे हत्ती बांधण्याचे ठिकाण, अश्वपागा म्हणजे काहीतरी घोडे बांधण्याचे ठिकाण, सरबतखाना म्हणजे पिण्याचे पाण्याचे ठिकाण. अशा प्रकारे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा किल्ल्याचा भाग फिरून दाखवत होता. त्यावेळेस हत्तीपागामध्ये किंवा अश्वपागा त्या ठिकाणी कोण घेऊन गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुतुबशाह घेऊन गेला आणि त्यानं सांगितलं की आमचे काय तर हत्तीपागा आहे किंवा हत्तीखाना आहे. या ठिकाणी आमच्या म्हणजे कुतुबशाहकडं 5,000 हत्ती त्यानं सांगितलं आणि त्यानं उलट प्रश्न महाराजांना विचारला, तुमच्याकडे हत्ती किती आहेत? आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत आपण महाराष्ट्रातली भौगोलिक परिस्थिती बघता सर्व किल्ले या भागात हत्ती चालत नाही. ज्यावेळेस अफजल खान आला होता त्या अफजल खानानं हत्ती, हुंट, घोडे, तोपे आणले सगळे काहीतरी वाईमध्ये राहिले. त्यामुळे महाराजांना हत्तीची काही गरज नव्हती. पण हत्तीपेक्षा ताकदवार, श्रेष्ठ, एकनिष्ठ, जिवाळजीव देणारी माणसं जोडली होती म्हणजे महाराजांचे काहीतरी मावळे. मग येसाजी कंकांची कथा आहे. मग त्यावेळेस कुतुबशाह आता त्यातलं कर्मणिक साधन कसं असतं त्यावेळेस की घोड्यांच्या शिर्ती करणं, हत्तींच्या झुंजी लावणं अशा प्रकारच्या कर्मणिक साधनं असतात. मग त्यावेळेस महाराजांना काय केलं की विचारलं कुतुबशाह तुमच्याकडे हत्ती किती आहेत? त्यावेळेस महाराजांनी कुतुबशाहला सांगितलं आमच्याकडे 60,000 हत्ती आहेत. मग दिसत नाही तुमचे? त्यावेळेस बघा की मग कुतुबशाह म्हणतो तुमच्या हत्तीवर आमच्या हत्तीची झुंज लावताय का? महाराज म्हणतात आम्ही लावायला तयार आहे.
महाराजांनी काहीतरी येसाजी कंक यांना निमंत्रित केलं. येसाजी कंक आणि जो इथला कुतुबशाह आहे त्याच्या हत्येने झालेल्या झुंजीचा प्रसंग तुम्हाला 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात माहित आहे. हा ज्वलंत प्रसंग आहे. येसाजीनं जवळपास 2 ते 2.5 तास चाललेला संघर्ष आणि येसाजीने मिळवलेला हत्तीवृत्ती विजय, म्हणजे हे सगळं बघून अक्षरशः कुतुबशाह थक्क झाला. मग कुतुबशाहला कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांना का विजय मिळतो, कारण महाराजांच्या जशी एकनिष्ठ माणसं होती, जी माणसं जीवाला जीव देणार होती, हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं काहीतरी भांडवल होतं. ह्या किल्ल्यावरती मिळाल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं की ह्या ठिकाणचे अनेक लोक आहेत की गोल्ड रिफायनर करणार वगैरे. मी त्यांना व्याख्यानं गेलं, परवा वारंगल मी विचारलं होतं, मी गोळकोंड्याचा फोर्ट बघितलाय का, तर ते म्हणजे आम्हाला काही माहितच नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या इथल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती. अजून एक मला तुम्हाला इथं खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. काल मी रात्री नरसापेठमध्ये होतो, त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक तेलुगू भाषिक नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या अनावरण 19 तारखेला केलं परवा, आणि त्या लोकांनी खूप मोठी महाराजांची काहीतरी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली. म्हणजे इथल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व समजलेलं आहे. आणि एकंदरीत आपण मी आज ह्या किल्ल्यावरती आलो, मला देखील खूप चांगलं वाटतं. मग हा सगळा काहीतरी एकंदरीत किल्ल्याचा परिसर आहे. धन्यवाद.